शिक्षक की शोषक विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या नराधाम शिक्षकावर पॉक्सोखाली गुन्हा। गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील कोहळीटोला येथील ग्रामविकास पूर्व माध्यमिक सेमी इंग्रजी शाळेतील एका शिक्षकाने विद्यार्थिनींशी वारंवार अश्लील वर्तन केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे। संबंधित शाळा आदर्श शिक्षण संस्था सावरी जिल्हा भंडारा यांच्या वतीने खासदार स्वरूपात चालवली जाते। डुग्गीपार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शिक्षक शामराव रामजी देशमुख वय 53 राहणार कोहमारा यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 64(2), 65(2), 75(2), 181(1) आणि पॉक्सो कायद्यातील कलम 4, 6, 12 तसेच बाल न्याय अधिनियम कलम 75 अंतर्गत गंभीर गुन्हा नोंदवण्यात आला आहे। सदर शिक्षकाने वर्ष 2023 ते 25 दरम्यान शाळेतील विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे। या प्रकरणाची माहिती चाइल्डलाईन क्रमांक 1098 वर देण्यात आली होती। त्यानंतर बाल कल्याण समिती जिल्हा बाल संरक्षण विभागाने युक्त तपास सुरू केला। तपासाअंती आरोपीचे कृत्य स्पष्ट झाल्यानंतर 18 जुलै रोजी डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला। पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली। 21 जुलै रोजी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून सद्यस्थितीत आरोपी भंडारा जिल्हा कारागृहात आहे। या प्रकरणी डुग्गीपार पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक गणेश वनारे यांनी माध्यमांशी बोलताना नागरिकांना आवाहन केले की अशा विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तींविरोधात कोणतीही भीती न बाळगता त्वरित पोलिसांना माहिती द्यावी। अशा गुन्हेगारांना कोणतीही सूट दिली जाणार नाही। दिनांक 18/7/2025 रोजी समुपदेशक चाइल्ड हेल्पलाईन गोंदिया यांच्याकडून तक्रार प्राप्त झाली की कोहळीटोला येथील ग्रामविकास विद्यालय येथे काही विद्यार्थ्यांवर तेथील शिक्षकाने लैंगिक अत्याचार केले आहेत। त्यांच्या फिर्यादीनुसार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून यातील आरोपी शिक्षक शामराव देशमुख याला तात्काळ अटक करून त्याचा दिनांक 21/7 पावे तो PCR घेण्यात आलेला असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे। पुढील तपास सुरू आहे। बालकांवर लैंगिक अत्याचाराचे कुठं प्रकार घडत असल्यास त्यांनी कुणालाही न घाबरता चाइल्ड हेल्पलाईन किंवा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा।